नमस्कार. पारावरच्या क्विअर गोष्टी मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मी बिंदू माधव खिरे. गेल्या 2 सत्रात आपण शारीरिक लिंग आणि लिंगभाव हे लैंगिकतेचे 2 पैलू पाहिले. हे सत्र म्हणजे सत्र क्रमांक 4 हे लैंगिकतेचा तिसरा पैलू म्हणजे शारीरिक आकर्षण याबद्दल आहे. आपण जेव्हा वयात येतो, तेव्हा आपल्याला कोणाबद्दल तरी लैंगिक आकर्षण जाणवू लागतं. आपल्याला शरीर सुखाची ओढ निर्माण होते. हे जे लैंगिक आकर्षण आहे हे मुख्यतः 4 प्रकारचं असतं. बहुतांशी जण अशी असतात, की ज्यांना शारीरिक आकर्षण आणि भावनिक आकर्षण फक्त विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीबद्दलच निर्माण होतं. म्हणजे पुरुषांना स्त्रियांबद्दल आणि स्त्रियांना पुरुषांबद्दल. याला आपण भिन्नलिंगी लैंगिक आकर्षण असं म्हणतो. अंदाजे 95 ते 96% जणांमध्ये आपल्याला भिन्नलिंगी लैंगिक आकर्षण दिसतं. लैंगिक आकर्षणाचा दुसरा जो प्रकार आहे, तो म्हणजे उभयलिंगी लैंगिक आकर्षण. म्हणजे काही पुरुषांना पुरुष आणि स्त्री या दोघांबद्दल लैंगिक आकर्षण जाणवतं. काही स्त्रियांना दोघांबद्दल, स्त्री आणि पुरुष या दोघांबद्दलही लैंगिक आकर्षण जाणवतं. हे जे उभयलिंगी लैंगिक आकर्षण आहे, याला इंग्रजीत शब्द आहे बायसेक्शुअल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, की मराठीमध्ये शब्द उभयलिंगी जो आहे, त्याचा हिंदीत अर्थ वेगळा. इथं मी फक्त मराठी शब्दाचा अर्थ सांगितला. अंदाजे 1.4% पुरुष हे उभयलिंगी असतात आणि अंदाजे 2.2% स्त्रिया उभयलिंगी असतात. तिसरा जो लैंगिक आकर्षणाचा प्रकार आहे, तो म्हणजे समलिंगी लैंगिक आकर्षण किंवा हल्ली गे हा शब्द सर्रास वापरतात. या लैंगिक आकर्षणामध्ये पुरुषांना फक्त आयुष्यभर पुरुषांबद्दलच शारीरिक आणि भावनिक आकर्षण जाणवतं आणि स्त्रियांना फक्त स्त्रियांबद्दलच शारीरिक आणि भावनिक आकर्षण जाणवतं. अंदाजे 3% पुरुष हे पूर्णपणे समलिंगी असतात आणि 1% स्त्रिया पूर्णपणे समलिंगी असतात. इंग्रजीमध्ये समलिंगी स्त्रियांना लेस्बियन हा शब्द आहे. आणि सगळ्यात शेवटी क्वचित वेळा काही जण अशी असतात, की ज्यांना आयुष्यभर कोणाबद्दलच लैंगिक आकर्षण जाणवत नाही. ज्यांना अलैंगिक किंवा इंग्रजीमध्ये एसेक्शुअल असं म्हणतात. आता एक महत्वाचा मुद्दा. काही भिन्नलिंगी मुलं जेव्हा वयात येतात, तेव्हा त्यांना थोड्या काळापुरतं समलिंगी आकर्षण वाटू शकतं आणि थोड्या काळानंतर ते विरतं आणि ते पूर्णपणे भिन्नलिंगी म्हणूनच आयुष्य जगतात. याला आपण पासिंग फेज म्हणतो आणि यामुळे वयात आलेल्या काही भिन्नलिंगी मुलांना आपला लैंगिक कल नक्की काय आहे, हे कळायला थोडा वेळ लागू शकतो. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. समजा तुम्ही वयात आल्यावर तुमच्या लक्षात यायला लागलं, की तुम्ही समलिंगी आहात. तर या समाजात तुम्हाला कोणकोणत्या अडचणीला सामोरे जावं लागेल? एकतर आपल्या वेगळेपण आहे हे लक्षात आलं, की आपण ते कोणाला सांगणार नाही. कारण समाजात याच्याबद्दल मान्यता नाही हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण दुहेरी आयुष्य जगायला लागू. समाजाला दाखवण्यासाठी आपण भिन्नलिंगी आहोत असं आणि खाजगीत आपण समलिंगी म्हणून. पण हे दुहेरी आयुष्य जगताना प्रचंड मानसिक ताण पडणार आहे. घरच्यांना कळलं तर ते खूप दुःखी होतील. मित्रांना कळलं तर ते आपल्यापासून दूर जातील.
इतर मित्रांची लग्न होतील, संसार होतील, आपलं पुढं काय होणार? आपण कोण आहे ते इतरांना कळलं तर या समाजात आपली काय किंमत उरणार? या सगळ्या विचारांमुळे प्रचंड नैराश्य येतं. अभ्यासातून लक्ष उडतं. कुठल्याही आकांक्षा राहत नाही. कशासाठी जगायचं? कशासाठी शिकायचं? असे प्रश्न मनात येतात. काही जण आत्महत्या करायचा विचार करतात. नोकरीच्या जागी कळलं तर तिथं भेदभाव होईल का? ही भीती राहते. ऑनलाईन डेटिंग ॲप्समधनं आपण जर जोडीदार शोधला, तर हल्ली ब्लॅकमेलचं प्रमाणही खूप वाढलंय. याच्याबद्दल एका स्वतंत्र सत्रात मी बोलणारच आहे. लग्नाचं वय आल्यावर लग्न करणार का नाही? घरच्यांना लग्न न करण्याचं कारण काय सांगणार? लग्न केलं समाज मान्यतेसाठी, घरच्यांना दुखवायला नको म्हणून. तर विचार करा, लग्न झाल्यावर आपल्या जोडीदाराबरोबर ज्याच्याबद्दल आपल्याला ज्याच्या स्पर्शाला आपल्याला कमालीची किळस येते, अशा व्यक्तीबरोबर पुढची 20-30 वर्ष संसार कसा करणार? असा संसार किती सुखी होणार? काही समलिंगी पुरुष आहेत ज्यांना स्त्रीबरोबर संबंध करता येत नाही. मग काय करणार? मग त्या मुलीची फसवणूक नाही का? नवऱ्याबरोबर शरीरसुख मिळत नाही कळल्यावर घरी वाद होणार आहे. सासू-सासऱ्यांकडे तक्रार होणार आहे. ती माहेरी जाणार आहे. घटस्फोट होणार आहे. सगळ्यांनाच मनस्ताप होणार आहे. म्हणजे एक सत्य स्वीकारायचं नाही, म्हणून आपण किती जणांना या अडचणीत आणतोय, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून समलिंगी व्यक्तींचा स्वीकार जर समाजाने केला, की तुम्ही तुमची जीवनशैली आहे ती जगा. तर हे येणारे प्रश्न बऱ्यापैकी कमी होतील. आणि म्हणून काही गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. एक तर कोणी समलिंगी आहे हे कळलं तर त्यांना शिव्या देणं, नावं ठेवणं, त्यांच्या नावाने घाणेरडे विनोद करणं बंद करा. माझ्या माहितीची काही समलिंगी मुलं आहेत, की जी बायकी आहेत आणि ज्यांना शाळा कॉलेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे, रॅगिंग झालेलं आहे. तर अशा मुलांचं रॅगिंग बंद करा. नोकरीच्या ठिकाणी असू देत किंवा इतर कुठल्याही सुविधा देताना त्यांच्यावर भेदभाव करू नका. अनेक जण मला विचारतात, की कोण समलिंगी आहे हे कसं ओळखायचं? हे असं बघून कळत नाही. पण तुम्ही जर संवेदनशीलता दाखवली, तुम्ही समोरच्याची लैंगिकता काहीही असली, तरी मी स्वीकारतो किंवा मी स्वीकारते अशी जर भावना ठेवली, तर कदाचित तुमचे दोस्त मंडळी जे आहेत, सहकारी आहेत, नातेवाईक आहेत, ते तुम्हाला विश्वासात घेऊन सांगतील. आणि जेव्हा ते सांगतील किंवा तुम्हाला कळेल, तेव्हा त्यांनी जर तुम्हाला गोपनीयता पाळायला सांगितली, तर ती पाळा. 1 आणि 2 काहीही झालं तरी, "अरे लग्न कर, सर्व ठीक होईल. तुझं समलिंगी आकर्षण लग्न झाल्यावर पूर्ण जाईल आणि भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होईल." असा चुकीचा सल्ला देऊ नका. अशी अनेक उदाहरणं माझ्यासमोर आहेत आणि अगदी डॉक्टरांनी असे चुकीचे सल्ले दिल्याने समलिंगी मुलांनी लग्न केलेली आहेत आणि संसाराचं वाटोळं झालेलं आहे. आता जाता-जाता ऑर्गनायझर मासिकात 15 जानेवारी 2023 रोजी आर-एस-एसचे सरसंचालक माननीय मोहन भागवतजी एल-जी-बी-टी बद्दल बोलताना म्हणतात, की अशा लैंगिकता आपल्या देशातही पूर्वीपासून आहेत आणि त्यांचंही स्थान आहे. आणि हे सांगताना त्यांनी महाभारतातलं उदाहरण दिलं. म्हणजे जरासंधाचे 2 सेनापती डिंबक आणि हंसा यांचं. आता पुढच्या सत्राबद्दल. आपण गेली 3 सत्र लैंगिकतेचे जे 3 पैलू आहेत, शारीरिक लिंग,
लिंगभाव व लैंगिक कल म्हणजे लैंगिक आकर्षण हे स्वतंत्रपणे बघितले. आता पुढचं जे सत्र आहे म्हणजे सत्र क्रमांक 5 यामध्ये आपण हे सगळ्यांची सांगड घालणार आहोत. सत्र आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक LGBTIQ तरुण-तरुणीपर्यंत आणि त्यांच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. 2 आठवड्यांनी परत भेटू. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या LGBTIQ मित्रमंडळींची. धन्यवाद.